ताज लँड्स हॉटेलमध्ये शिंदेच्या नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर 29 नगरसेवकांनी एकमेकांशी संवाद साधला। या कार्यक्रमाला राहुल शेवाळे, आमदार दिलीप मामा लांडे आणि शीतल म्हात्रे उपस्थित होत्या। जिथे महायुती म्हणून लढलो तिथे महायुतीचा महापौर बसेल, शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ, शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईत महायुतीचा महापौर होणार, फडणवीस आणि शिंदेंची फोनवर चर्चा। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, दोन्ही प्रमुख नेते दाऊस दौऱ्याच्या नंतर एकत्र बसून यावर काढणार तोडगा, सूत्रांची माहिती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। कल्याण डोंबिवली महापालिकेमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक विनायक राऊतांच्या निगराणीखाली अज्ञातस्थळी, तर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असलेले दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या नेत्यांच्या संपर्कात। वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार, तर उल्हासनगरमध्ये उपमहापौर पद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा। वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांकडून ठाकूर कुटुंबियांचं अभिनंदन। वसई विरार महानगरपालिकेमधील यशाबद्दल अभिनंदन। वसई विरार पालिकेमध्ये 71 जागा मिळवत बवियानं मिळवली एकहाती सत्ता। पुणे महापालिकेमध्ये मिळालेल्या अपयशानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर, रोहित पवार अजित पवारांमध्ये काल रात्री उशिरा बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। पुण्याचं नाव लौकिक करण्यासाठी लागेल तितके कष्ट करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर शरद पवारांनी जिल्ह्याचं नाव देश पातळीवर पोहोचवलंय, अजितदादांकडून शरद पवारांचं कौतुक। तर राजकारण लय वंगाळ, तुम्ही कामधंदा करा, अजित पवारांचं आवाहन। छगन भुजबळ धनंजय मुंडे रणांगणामध्ये नव्हते म्हणून महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी संपली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका, ओबीसींना दूर ठेवल्यास हाती भोपळा येईल, हाकेंचा इशारा। मुंबई मनपासाठी आज शिंदेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदाची निवड होणार, गटनेतेपदासाठी अमेय कोल्हेंच्या नावाचा विचार सुरू, सूत्रांची माहिती। मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किलेदार यांची निवड, मनसे नगरसेवकांच्या बैठकीमध्ये गटनेतेपद किलेदारांना देण्याचा ठराव। मनसेचे 6 नगरसेवक नोंदणीसाठी उद्या कोकण भवनला जाणार, किलेदार यांची माहिती। काँग्रेसच्या तिकिटावर मी नगरसेवक झालो हे स्वप्नवत, शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचा हा विजय। शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। भाजपचे आमदार सुभाष देशमुखांकडून सोलापुरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार। पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे सोलापूर महापालिका काँग्रेसमुक्त करण्याचं काम केलं, सुभाष देशमुखांचं वक्तव्य। पालकमंत्री झाल्यापासून प्रणिती शिंदेंपेक्षा जास्त वेळा मी सोलापूरला आलो, मंत्री जयकुमार गोरे यांची टीका। सोलापूरचा पालकमंत्री झाल्यावर बाहेरचा माणूस म्हणणं पुसून टाकणं हे माझ्यासमोर आव्हान होतं, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरेंचं कौतुक। सोलापूरच्या विजयाचे पूर्ण श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं, आमदार देवेंद्र कोठेंची प्रतिक्रिया। दादा भुसेंनी नाशिक मनपातील पराभवाची जबाबदारी स्वीकारली, कदाचित कुटुंब म्हणून मी चुकलो असेल, दादा भुसेंचं वक्तव्य। समाजाला विभागणाऱ्या राजकारणासमोर विकासाचा पराभव झाला, मीरा भाईंदर मनपा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पराभवानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मालेगाव महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं एमआयएमकडे पाठिंबा मागितल्याचा दावा, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा दावा। मात्र शिंदेच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिल्याचंही जलील यांचं वक्तव्य। नाशिक महापालिकेमध्ये पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता। नाशिकला पुन्हा महिला महापौर पद मिळणार असल्याची चर्चा। आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे 1/3 नगरसेवक वोट जिहादमुळे निवडून आले, किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हिंदुत्व, मुस्लिम किंवा बांगलादेशींवर का बोलले नाहीत, किरीट सोमय्यांचा सवाल। धुळे महापालिकेमध्ये एमआयएम पक्षानं 10 जागा जिंकल्या, पालिकेमधील विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला मिळण्याची शक्यता। गेल्या निवडणुकीमध्ये एमआयएमला 4 जागा मिळाल्या होत्या। करमाळा पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती, सूत्रांची माहिती। भाजप नेते दिग्विजय बागल आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय मामा शिंदे यांची युती झाल्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग। आतापर्यंत पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल। दुसरीकडे आतापर्यंत 586 उमेदवारी अर्जांची विक्री। जळगावातील प्रभाग क्रमांक 10 ड मध्ये फेरमतमोजणी करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार।
मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये घेऊन येतील. आशिष देशमुख यांचं वक्तव्य. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचंही वक्तव्य. भाजप नेत्या नवनीत राणांना पुन्हा धमकी. पोलिसांना फोन करून अज्ञात व्यक्तीची जीव मारण्याची धमकी. बाबा सिद्दीकींसारखीच तुमची हत्या करू अशी धमकी. नवनीत राणांच्या खासगी स्वीय सहाय्यकाची राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त मुंबईपुरती उरलेली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची ठाकरेंवर टीका. तर राज ठाकरे नाही, त्यांच्याच मोठ्या भावानं संपवल्याचाही आरोप. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण गिरे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार शरद सोनवणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अकोटमधील हिदायत पटेल हत्या प्रकरण. अकोटचे माजी नगराध्यक्ष संजय बोडके आणि राजीव यांचं निलंबन. हत्या केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या नंदगड इथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला गोंधळ. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर भाषणाची सुरुवात मराठीतून करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांचा रोखण्याचा प्रयत्न. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्यानं आक्रमक. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींचा भव्य मोर्चा. तत्काळ हप्ता देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. केवायसी करूनही हप्ता न मिळाल्यानं लाडक्या बहिणी संतप्त. सर्वांना हप्ता द्या अन्यथा योजना बंद करा, लाडक्या बहिणींची मागणी. हिंगोलीमधील लाडक्या बहिणी हप्ता न मिळाल्यानं संतप्त. लाडक्या बहिणींची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठी गर्दी. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यामध्ये लॉंग मार्च निघाला. 6 तासामध्ये 21 किलोमीटरचं अंतर पार केलं. उद्या संध्याकाळी लाल वादळ. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. पाणी जंगल जमिनीच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू. नाशिकच्या पेठमधील आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह अधीक्षकांची मारहाण. मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचा विद्यार्थ्यांच्या पालकांचा आरोप. बाहेर भंगार ठेवल्याच्या वादातून भंगार व्यावसायिकाला दांडक्यानं मारहाण. डोंबिवलीच्या देसलेपाडा परिसरामधील धक्कादायक घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यामधल्या तळेगाव दशासर इथल्या ऐतिहासिक शंकरपटावर तरुणींनी बैलजोडी हाकलत मैदान गाजवलं. महिलांनी पटावर बैलजोडी हाकत सगळ्यांचं लक्ष वेधलं. भाजपच्या केंद्रीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाणाचा आरोप असलेल्या डॉ. संग्राम पाटलांना परदेशात जाण्यापासून पुन्हा रोखलं. लुकआउट सर्क्युलर अद्याप रद्द न झाल्यानं मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं. बंगळुरूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी GS संगरेशी यांची घोषणा. 25 मे नंतर निवडणुकीची घोषणा होणार. बॉलिवूडमध्ये कमी काम मिळण्यामागे धार्मिक किंवा जातीय कारणं असू शकतात. AR रहमान यांचं विधान. तर कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. टीकेनंतर AR रहमान यांचं स्पष्टीकरण.